मित्रांनो, जर तुम्हाला कधी काही बनायचे असेल तर गरुड हा जो पक्षी आहे ना त्याच्यासारखेच बना. पण हो, कधीही पोपटासारखे बनू नका, कारण पोपट हा जो पक्षी आहे तो खूप बोलतो आणि खूप उंच उडू देखील नाही शकत. त्याउलट गरुड हा जो पक्षी आहे तो खूप कमी बोलतो आणि खूप उंच उडतो. शिवाय गरुड हा जो पक्षी आहे तो सर्व पक्ष्यांचा राजा देखील आहे. गरुड एकटा उडतो, पण तो चिमणी किंवा लहान पक्ष्यांसोबत कधीही उडणार नाही. गरुड नेहमीच गरुडांसोबतच उडतो, नाहीतर मग एकटाच उडतो. आणि हे आपल्याला संकुचित मनाच्या लोकांपासून दूर राहण्यासाठी आणि एकटे राहण्यासाठी शिकविते. कारण हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला स्वतःला जाणून घेण्याची खरी संधी मिळत असते. गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते. गरुड कैक किलोमीटर अंतरावरून आपली शिकार पाहू शकतो आणि एकदा तो त्याचे ध्येय पाहतो, मग ते कितीही कठीण असले तरी त्यानंतर तो त्याचे ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो. यापासूनही एक मोठा धडा शिकण्यासारखा आहे आणि तो म्हणजे तुमची दृष्टी स्पष्ट ठेवा आणि ते साध्य करणे कितीही कठीण असले तरी त्या गरुडासारखे मागे हटू नका. गरुड कधीही मृत प्राणी खात नाही. तो नेहमीच जिवंत प्राण्यांची शिकार करतो आणि हे आपल्याला शिकवते की आपला भूतकाळ मृत आहे. म्हणून त्या मृत कुजलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नका आणि तुमच्या येणाऱ्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी ज्या तुम्हाला दुखावतात त्यांना तिथेच राहू द्या जिथे त्या योग्य आहेत. आणि तुमच्या भूतकाळाचे स्वतःचे एक स्थान आहे, त्यांना तुमच्या वर्तमानात स्थान देऊ नका. कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमानात आला तर तुमचा भूतकाळ तुम्हाला कधीही वर्तमानात राहू देणार नाही. तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले तरी ते सर्व विचार आठवणी मृत आहेत आणि त्या गरुडासारखे व्हा जो कधीही मृत वस्तू खात नाही. संकटातही मजा करा. वादळ वारा आल्यावर गरुड खूप उत्साहित होतात. पाऊस पडतो तेव्हा सर्व पक्षी लपतात, पण गरुडाला त्याचा खूप आनंद मिळतो. जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचावर उडतो आणि उंच उडताना तो इतका उंच उडतो की तो ढगांच्याही वर पोहोचतो. आणि यातून शिकण्यासारखा एक मोठा धडा आहे, तो म्हणजे संकटातही मजा करणे. नेपोलियन हिल एकदा म्हणाले होते की प्रत्येक मोठे आव्हान आपल्यासोबत एक मोठी संधी घेऊन येते. तर त्या गरुडाप्रमाणे तुम्हीही तुमची संधी ओळखली पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्ही त्या संधी ओळखाल त्या दिवशी सर्व अडचणी तुमच्या खाली असतील आणि तुम्ही त्या अडचणींवर मात कराल. गरुड नेहमी त्याच्या घरट्यातून मऊ गवत काढून टाकतो, जेणेकरून गरुडाचे बाळ त्यात आरामदायी जीवन जगू शकणार नाही. कारण जर तो घरट्यात आरामदायी जीवन जगला तर त्याला तिथेच राहायला आवडेल. पण गरुड कधीही असे होऊ देत नाही. गरुड हा एक असा पक्षी आहे ज्याला हे नक्की माहीत असते की आरामदायी वातावरणामध्ये वाढ होत नाही. एक इंग्रजी म्हण आहे, इफ यू रिअली वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल देन प्लीज लिव्ह युअर कम्फर्ट झोन ॲज सून ॲज पॉसिबल. म्हणजेच जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर तुमचा कम्फर्ट झोन जो आरामदायी वातावरण आहे तो लवकरात लवकर सोडा. पण आपण माणसं आहोत आणि माणसं असूनही बरेच लोक हे समजत नाहीत. तुम्ही जितके जास्त कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य तुमचे भविष्य अस्वस्थ होईल. धन्यवाद.